पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्ञानेश्वरी भावकथेच्या तिसऱ्या दिवसाला आज आपण प्रारंभ करतोय। हा जो तिसरा दिवस आहे, या तिसऱ्या दिवशी आज आपण 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायाचा काही भाग आपण आजच्या दिवशी घेणार आहोत। दररोज 3 अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहेत। माझा उद्देश असा आहे की प्रत्येक अध्यायामधल्या अत्यंत महत्त्वाच्या गाभा स्वरूप असणाऱ्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या निवडायच्या आणि त्याच्यावर भाष्य करायचं। खरं तर मी जेवढ्या जास्त ओव्यावर विश्लेषण करता येईल, निरूपण करता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय। आज 7व्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय। या 7व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनातला मनोदय आज तुमच्या समोर व्यक्त करणं मला नितांत गरजेचं वाटलं। कथा 2 दिवस झालं सुरू आहे। मला अनेक जण प्रश्न विचारतात, महाराज तुम्ही कथा करण्याची जी ऊर्जा आहे, ही जी प्रेरणा आहे, ही तुम्ही कोणाकडून घेतली? या प्रश्नाचं उत्तर मला खरं तर शेवटच्या दिवशी यावर भाष्य करायचं होतं, पण मला आजच सांगावंसं वाटतं की ज्यांच्यामुळं मी ही ज्ञानेश्वरी भावकथा सांगण्याचं धैर्य मला मिळालं आणि मी या ज्ञानेश्वरी भावकथेच्या व्यासपीठावर बसू शकलो, त्यांचं ज्ञानेश्वरीमध्ये फार मोठं नाव आहे, त्यांचं फार मोठं कार्य आहे। काही गोष्टीला काय असतं, योग्य वेळ यावी लागते। मी अनेक वर्ष ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला। मला ज्ञानेश्वरीचा लळा गेल्या अनेक वर्षापासून होता, पण तो फक्त आपल्या स्वार्थापुरता होता। म्हणजे कीर्तनं, प्रवचनं, भागवत कथेसाठी ओव्या लागतात, आपल्याला माहीत पाहिजे, ठाऊक होते, अशा वेचक। परंतु क्रमाने पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंतचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्यासाठी मला ज्यांनी प्रेरणा दिली, किंबहुना आपल्या देशाची परंपरा आहे आपल्या, याचं जर उदाहरण गेलं तर द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून त्याच्यावर श्रद्धा ठेवून एकलव्यानं धनुर्विद्येचं शिक्षण प्राप्त केलं, ही आमच्या देशाची परंपरा आहे, ही आमची संस्कृती आहे। तसं माझ्या बाबतीत घडलंय। मला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली त्यांचं नाव आहे डॉक्टर नामदेव शास्त्री साणप भगवानगडकर। अर्थात या माणसाच्या नावाचा उच्चार जरी घेतला तरी मला हत्तीचं स्फुरण येतं आणि ज्ञानेश्वरीबद्दलच्या माझ्या सगळ्या आजपर्यंतच्या ज्या धैर्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्यांचं श्रेय नामदेव शास्त्रींना जातं। कारण काय आहे, लॉकडाऊनच्या अगोदर खटोड प्रतिष्ठान बीड या ठिकाणी नामदेव महाराज शास्त्रीजींची ज्ञानेश्वरी भावकथा होती आणि मी त्या कथेला गेलो। माझ्या मनामध्ये ज्ञानेश्वरी भावकथा करण्याची पहिली ठिणगी जर कुठं पडली असेल तर ती खटोड कीर्तन महोत्सवामध्ये नामदेव शास्त्री महाराजांच्या भावकथेमध्ये। आणि म्हणून एखादी ठिणगी कशा पद्धतीनं पेटते याचं उदाहरण मी आहे। तिथून पुढं मी माझ्या मनामध्ये एक संकल्प केला की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये येन केन प्रकारे आपल्याला ज्ञानेश्वरीच सांगायची आहे, भले काय वर्ष लागतील ती लागतील। मग त्यासाठी मी प्रयत्न करत गेलो। मग चैतन्य महाराज देगलूरकरांचे काही व्हिडिओज ऐकले, ऑडिओज ऐकले। त्याच्यानंतर यांचे रामभाऊ महाराज राऊतांची पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकली, मन लावून अगदी 8-8, 9-9 तास याचं श्रवण घडलं
आणि त्याचाच परिपाक म्हणून आज माझ्या वाणीमधून काय जे मोडके तोडके शब्द ज्ञानेश्वरी, खरं तर मी स्वतःला भावकथाकार म्हणून घेणार नाही आणि तेवढी योग्यता आणि पात्रता माझी आजही नाही आहे. मी फक्त जसं माझ्या बुद्धीला पटेल, जसं माझ्या मतीला झेपेल, जशी मला ज्ञानेश्वरी समजली आहे आणि ही समजलेला हा जो उत्कट भाव आहे माझ्या मनामधला, केवळ तो तुमच्यासमोर मला व्यक्त करण्याचं हे साधन आहे, हे व्यासपीठ आहे. आणि प्रामाणिकपणे मी तुमच्यासमोर फक्त मला जे कळालं तेच फक्त सांगतोय. मी सांगितलं काल, ज्ञानेश्वरी काही 6 दिवसाचा विषय नाही, 6 महिन्याचा विषय नाही, 6 वर्षाचा नाही, 60 वर्षाचा नाही. ज्ञानेश्वरी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एका शब्दाचा, एका अर्ध्या चरणाचा आणि एका शब्दाचा भाव घेऊन जगत राहणं आणि त्या आनंदामध्ये तल्लीन राहणं हे काही औरच आहे. आणि म्हणून आज आमच्या शास्त्रीजींच्या चरणी नतमस्तक होतो. नामदेव महाराज शास्त्रीजी, ज्यांचं ज्ञानेश्वरीवर एवढं प्रगाढ अशा प्रकारचं कमांड आहे आणि ही कमांड माणसाला हुरूप देते. आमच्यासारख्या मुलांना, आमच्यासारख्या युवकांना याच्यापासून प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊनच ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प माझा आहे. असो, आपण आज 7व्या अध्यायाला प्रारंभ करतोय आणि 7वा अध्याय जो आहे ना, हा 7वा अध्याय मायेचा आहे. आता ही जी माया आहे ना, ही माया, प्रत्येकजण मायेला नाव ठेवतो किंवा माया, बघा अनेक आपण ओव्या, माया अशी आहे, माया तशी आहे, माया देवापर्यंत आम्हाला जाऊ देत नाही. ठीक आहे, मान्य आहे. परंतु नीटसं माया काय आहे हे आम्हाला न समजल्यामुळं आमचा फार मोठा गैरसमज झालेला आहे. आणि म्हणून भगवंतानं जे गीतेमध्ये मायेची जी व्याख्या केलेली आहे किंवा मायेबद्दल जे सांगितलेलं आहे, तत्पूर्वी माऊलीनं या 7व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये काय जे भाष्य केलेलं आहे ते फार गोडे. बघा, हे सगळं एकच आहे महाराज. माया ह्याचा एक पार्ट आहे, याचा एक भाग आहे. म्हणजे जसं आपण जर असा विचार केला की साखर आहे आणि साखरेमधली मला फक्त गुढी पाहिजे, आपण दुकानदाराला म्हटलो त्या साखरेमधली मला गुढी द्या आणि तुम्हालाच बाकी साखर ठेवून द्या, ते जमणार, म्हणजे ते असं होणारच नाही आहे. आणि म्हणून ही माया काय आहे हे कळण्यासाठी माऊलींनी फार सुंदर ओवी, मला ती ओवी फार आवडते. बघा, माऊली म्हणतात, सुवर्णाचे मणी केले, सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सबाह्य भ्यंतरी. म्हणजे मौज अशी आहे या ओवीमधली, सोन्याचेच मणी ओवले कशामध्ये, सोन्याच्याच दोऱ्यामध्ये. तसं या भगवंतानं, या जगाच्या निर्मात्यानं, या परमात्म्यानं हे जग धारण केलेलं आहे. सोन्याचे मणी सोन्याच्याच असणाऱ्या दोऱ्यामध्ये ओवलेत. भगवान म्हणतात, मी याच पद्धतीनं हे जग धारण केलेलं आहे. या ओव्या महाराज काही वेगळ्या आहेत. मनोनी उदकी रसू, पवनी जो स्पर्शू, का शशीबिंबी प्रकाशू, तो मीची जाण. आता एवढं उघड सांगितल्याच्या नंतर आम्हाला माया जर कळाली नाही तर मग आमचं दुर्दैव आहे. किती सुंदर विचार मांडलाय. पवना, वाऱ्यामधला स्पर्श वेगळा नसतो. पवनी जो स्पर्शू, आमच्या अंगाला वारा, बऱ्याच गोष्टी आम्हाला दिसतातच असं नाही, वारा असतो पण दिसत नाही. एखादा म्हटला माझ्यासारखा आडमुठा, दाखवा बरं वारा आहे ना, मग दाखवा. हा इंद्रियांना गोचर होणारा विषय आहे का वारा? नाही. पवनी जो स्पर्शू, उदकी रसू, पाण्यामध्ये रस आहे. मग रस आणि पाणी भिन्न आहे का? नाही. म्हणून उदकी रसू, पवनी जो स्पर्शू, शशीबिंबी प्रकाशू, तो मीची जाण, तोच मी आहे. आणि हे आम्हाला जर वेळीच लक्षात आलं तर त्या ठिकाणी आम्हाला माया कळेल. माया फार भयानक आहे. बघा, चांगले चांगले मायेच्या अधीन जातात, पण याचा अर्थ ती वाईट आहे नाही. आणि जर वाईट असती तर भगवंतानी म्हटलंच नसतं, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही दैवी आहे
त्यावर आपण भाष्य करणारच आहेत. तो फार म्हणजे याचा विषय, हा पूर्ण जो अध्याय आहे हा मायेचा आहे, गोड अध्याय आहे. मला म्हणजे काय म्हणायचं, किंवा लोकांचा जो गैरसमज असतो ना, किंवा लोक काय म्हणतात संतांमध्ये आणि शास्त्रज्ञामध्ये फार फरक करतात. पण मी एक वाक्य बोलून जाईन की संत हे जगातले सर्वात मोठे शास्त्रज्ञ आहेत. मुळात शास्त्र म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही. शास्त्राची व्याख्याच माहीत नाही. शास्त्र कशाला म्हणायचं? सचिन महाराज शास्त्र माहीत नाही, पण उगाच शास्त्री लावणारे असे खूप जण आहेत. अर्थात शास्त्र म्हणजे काय हे जर आपल्या लक्षात आलं तर त्या ठिकाणी आपल्या म्हणजे शास्त्रज्ञ आणि संत याच्यामधला जो भेद आहे तो आपल्या लक्षामध्ये येईल. भेदच मुळामध्ये संत हे शास्त्रज्ञ आहेत, हे विधान फार महत्त्वाचं आहे. हे सगळे शोधच आहेत. शास्त्र म्हणजे काय? ज्यामध्ये नियम आणि अटी यांचे तंतोतंत पालन केले जाते अशा कोणत्याही विषयाला शास्त्र असं म्हणतात. ही शास्त्राची व्याख्या आहे. आणि मग संतांनी काय केलं? नियम आणि अटी यांचं तंतोतंत पालन केलं जातं. दाखवा मला. जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंग व्याकरणाच्या बाहेर आहेत. माऊलींच्या ओव्या व्याकरणाच्या बाहेर आहेत, ज्याच्यामध्ये नियम आणि अटी पाळल्या नाहीत असं दाखवा. मला सांगा, ज्या एकही दिवस शाळेला न जाणारे संत जर चपकल अगदी ज्यांच्या एका एका ओवीवर आणि एका एका अभंगावर जर त्या ठिकाणी PhD होत असेल तर याला काय म्हणायचं महाराज? ही उपजत असणारी बुद्धिमत्ता संतांकडे आहे. म्हणून मी सांगितलं, ज्यामध्ये नियम आणि अटी याचं पालन केलं जातं अशा कोणत्या विषयाला शास्त्र म्हणतात. आणि त्या दृष्टीनं जे लिहितात, त्या दृष्टीनं जे समाजाला प्रबोधन करतात तेच शास्त्री झाले. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली हे खरे शास्त्री आहेत. शास्त्राचं आचरण ज्यांनी केलं, ज्यांनी लेखन केलं. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, ही अभंग आहेत. अभंग लिहिताना आपण पाहिलं कुठंतरी आपल्याला असं वाटत नाही की चिकित्सा जरी केली आपण तरी अभंगामध्ये एक उणं आहे आणि उणं दाखवणाराच मूर्ख ठरेल. म्हणून या संतांनी जे शोध लावले ना ते शोध फार महत्त्वाचे आहेत. खरं तर ही जी वीज आहे ना माऊली, काशीद माऊली, ही जी वीज आहे ना, वीज, या विजेच्या बद्दल भाष्य 700 वर्षापूर्वी माऊलीनं केलं. सातशे वर्षापूर्वी माऊलींना लक्षात आलं. माऊलींचे शब्द आहेत, उदकाचे नि आवेशे जे लखलखीत तेज दिसे, तया विजू माझी असे सलील काही. काही शब्द आहे तो महाराज आहे. सलील म्हणजे पाणी. माऊली म्हणतात उदकाचे नि आवेशे, पाण्याला गती दिल्याच्या नंतर त्याच्यापासून वीज निर्मिती होते. उदकाचे नि आवेशे जे लखलखीत तेज दिसे, तया विजू माझी असे सलील काही. त्याच्यामध्ये पाणी बघा, विजेमध्ये पाण्यापासून वीज निर्मिती आहे, पण विजेत पाणी आहे का? आता तया विजू माझी असे सलील काही. अर्थात यांना म्हणूनच मी शास्त्रज्ञ म्हटलो. युक्तहार विहारस्य, या श्लोकाच्या खालच्या ओव्या हे शास्त्रच आहे. सुपक्वे का विदग्धे, काय खावं, कसं खावं, पुढं आहे आपल्याला. किती खावं हे सांगणारे डॉक्टर संत आहेत आमचे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये जे संतांनी सांगितलं हेच शास्त्र, याचंच शास्त्र निर्माण झालं. या ओव्या आणि खरं तर बरं का, माया याबद्दल बोलत असताना लोकांचे जे गैरसमज आहेत, मला सांगा, दैवी हेशा गुणमयी, दैवी आजच्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण त्याला, फॉर्च्यून.
काय दुसरा एक शब्द आहे लकी, आहे की नाही, फॉर्च्यून, लकी किंवा या अर्थानं हा शब्द आहे. दैवी हेशा गुणमयी, ही जी माझी माया आहे ना, हेशा दैवी हेशा गुणमयी, ही त्रिगुणांनी युक्त आहे. मम माया दुरत्यया, मम माझी माया दुरत्यया कठीण आहे, पण ती माझी आहे. मम शब्द आहे ना, हा स्पष्ट सांगतो की ही भगवंताची माया आहे. आपण फक्त उच्चारतो, पण खरंच मायेपासून आपण वेगळं राहतो का? नुसतं बोलायचं. कीर्तनामध्ये भाषण म्हणजे काय, कीर्तनामध्ये वक्तृत्व करत असताना आम्ही मायेवर, की नाही, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, नारा महाराजांचा अभंग आहे, नामदेव महाराजांचे सुपुत्र, फार सुंदर आहे. मग आता माया जी आहे, ही माया एवढी सोपी का? आज कितीतरी हरिली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मायेवर बोलत असताना कितीतरी ओव्यात तैसी हे जाण माया, 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. तू भ्रमत आहासी वाया, मला ही ओवी फार आवडते बरं का. आणि काशीद माऊली, मराठी साहित्यामध्ये वपू काळे नावाचे एक लेखक आहेत. मला मराठी साहित्य वाचण्याचा फार छंद आहे. तू भ्रमत आहासी वाया नावाची एक त्यांची छोटी कादंबरी बघा. त्यांच्या काही कादंबऱ्या, ठिकरी, तू भ्रमत आहासी वाया, एक नाही, वपूरझा, ही अशी काही विशेष काही पुस्तकं आहेत. तर तू भ्रमत आहासी वाया हे जे शीर्षक आहे, मी म्हटलं हे शीर्षक मी कुठंतरी वाचलंय, माझ्या लक्षात आलं नाही. पण ही 4थ्या अध्यायामधली तू भ्रमत आहासी वाया, म्हणजे हे जी लेखक आहेत हे सुद्धा ज्ञानेश्वरी गाथ्यामधूनच शीर्षक तयार करतात. हे हा संतांच्या वाणीचा विजय, हा ज्ञानेश्वरीचा विजय. ही शक्ती ज्ञानेश्वरीची आहे, हे पावित्र्य ज्ञानेश्वरीचं आहे. तू भ्रमत आहासी वाया, जैसे शस्त्र हाणितली या छाया अंगी न रूपे. आणि म्हणून याच्यावर मायेवर भाष्य करत असताना माऊलीनं फार सुंदर ओवी वापरली आहे. जैसी शस्त्रे हाणितली या छाया, एखाद्याने तलवार घेतली, त्या माणसाच्या सावलीला बघून हाणलं, आहे नाही. आता सावलीला मारलेली शस्त्रे हाणितली या छाया अंगी न रूपे, अंगाला कुठं खुपसणार आहे का? नाही ना. तशी माया आहे महाराज, ही घडीत आहे ही आणि घडीत नाही. कधी माणूस हिच्यामध्ये अडकतो हे आम्हाला काही सांगता येत नाही. मग आम्हाला जर देवापर्यंत जायचंय ना, तर आम्हाला या मायेला बाजूला सरकावं लागेल, किंवा तिला बाजूला सारून आम्हाला बाजूने जावं लागेल. आणि म्हणून हे जे श्लोक आहेत, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यते माया मे तांतरंती ते. माऊली, मला जे शरण येतात ना, मामेव ये प्रपद्यते माया मे तांतरंती ते, ही माझी माया आहे ना, त्यांना तारून नेते. काय गोड आहे हो. म्हणजे अगदी एवढं मोकळं भाष्य भगवान श्रीकृष्णानं एवढं सगळं सांगितलं असल्याच्या नंतरही आमच्या मनात मायेबद्दल संशय असायलाच नाही पाहिजे. मामेव य प्रपद्यते, मला जी शरण येतात ना, माया मेतांतरंती ते, माया त्यांना बुडवत नाही, तरंती तारून नेतात. भव संसाराला कशाची उपमा दिलेली? माऊली भवसागर आहे. माया मेतांतरंती ते, माया त्यांना तारून नेते. पण मला जे शरण येत नाहीत ना, त्यांचे मात्र फार हाल होतात बरं का. मग या श्लोकाच्या खाली महाराज एवढं रूपक सुंदर केलंय ना, नदीला आलेला पूर आहे बरं का. आणि नदीला आलेल्या पुराची गती किती फास्ट असते महाराज. या वर्षी तर फार कहर झाला महाराज.
मला तर वाटत होतं अशी एक कविता तयार करावा, आहे की नाही? येऊ नको रे पावसा तुला देतो पैसा. काय विनोदाचा भाग सोडून द्या, पण आमच्या सगळ्या शेतकऱ्याची दैना या पावसानं केलं. आज सगळा महाराष्ट्र पाण्यामध्ये बुडाला आहे. सगळी शेती, सगळं सोयाबीन पाण्यात तरंगतंय. कापसं गेली, शेती गेली, शेतकरी हवालदिल झाला. रानातल्या पाण्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी अश्रू गाळले. नदी नाले ओढे तलाव तुडुंब भरले. सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी झालं आणि शेतकऱ्याची स्वप्न पाहता पाहता या पुरामध्ये वाहून गेली. कोणाला मुलीचं लग्न करायचे, कोणाला मुलाचं शिक्षण करायचे, कोणाला पोराची फीस भरायची आहे, कोणाला कोरोनाच्या दवाखान्यामध्ये झालेलं कर्ज फेडायचं होतं. हे सगळं पाण्यामध्ये वाहून गेलं. कितीतरी संकट आहेत आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे ना, हे शब्दामध्ये खरंच मावणारच नाही, शब्दात बसणारच नाही. हे काही म्हणजे शब्दात बसण्यासारखंच नाहीये. आम्हा नोकरदारांना जर वेळीच पगार नाही झाला ना महाराज, तर फार वाईट वाटतं. ते शेतकऱ्याला पगारच होणार नाही, त्याला माहिती आहे. याच्या हातात अगोदर सोयाबीनला 10,000च्या वरी 12,000 भाव आणि शेतकऱ्याच्या पदरात सोयाबीन पडलं की 4,000 आणि 5,000. महाराज हे जे आहे ना, ही देवाची परीक्षा आहे आणि या परीक्षेला संयमानच शेतकऱ्यांना असो किंवा त्या शेती व्यवसायावर आधारित अनेक लोक आहेत. शेतीपूरक धंदे, काही जणांकडे शेती कमी आहे, दुधाचा व्यवसाय. आता आमचं गाव दुधावाले म्हणून मला जास्त माहिती आहे. एक काळ असा होता की अर्ध्या बीडला आमचं गाव दूध पुरवायचं. आजही मोठ्या प्रमाणामध्ये गाई म्हशी लोकांकडे आहेत आणि म्हणून कोणाकडं पशुपालन आहे, कोणाकडं शेळी मेंढी पालन आहे, कोणाकडं शेतीवर आधारित जे काही व्यवसाय चालतात, या व्यावसायिकांची आणि शेतीची शेतकऱ्यांची फार दयनीय अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. या मायेची, या श्लोकाच्या खालच्या वया मी तुम्हाला सांगतोय, फार सुंदर रूपक केलेलं आहे. अलंकार आहे, हा मराठी भाषेतला अलंकार आहे, फार सुंदर आहे. बघा अलंकार कशासाठी असतो. अशी एखादी स्त्री किंवा पुरुष करतो, गळ्यात चांगलं दिसावं म्हणून गळ्यात दगडी धोंडे बांधले. अलंकार कशाचे असतात. मौल्यवान वस्तूंची. हातामध्ये माझ्यासारख्याला सुद्धा मोह असतो अंगठ्या मिरवायचा, सोन्याच्या चांदीच्या. आणि हे जे अलंकार आहेत हे शोभा देत असतात. रूपक नावाचा अलंकार आहे आणि तो या असणाऱ्या याला शोभा देतोय. माऊलीची भाषा एवढी अगोदरच गोड आहे की नाही. आधीच विवेकाची गोटी, आधीच विवेकाचीच गोष्ट आहे सगळी. आणि बघा याच्यामध्ये कसं रूपक केलेलं आहे. नदीला पूर आलेला आहे, पुरामध्ये अनेक जलचर आहेत जे धोकादायक आहेत. मगरी आहेत, मोठमोठाले मासे आहेत, त्याच्यामध्ये असे भवरे आहेत, है की नाही. आणि पुरानं वाहून जाण्याची भीती आहे. पुराच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य पुराचं, निसर्गाला चॅलेंज करता येत नाही बरं का. पुरामध्ये जर कोणी म्हणला मी फार पोहता येते, चांगलं आहे, मी राष्ट्रीय जलतरणपटू आहे, हे राष्ट्रीय जलतरणपटू असो नाही तर कोणीही असो, पुरामध्ये कोणाचंही चालत नाही. मोठमोठाली महापुरे झाडे जाती, मोठमोठाली झाडं झुडपं घरं विहिरी. मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यात विहीरच वाहून गेली माऊली. हे जे आहे ना, पुराचं गती फार भयानक असते आणि म्हणून त्या पुरापासून ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्याचं रूपक फार सुंदर केलेलं आहे. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, मायेचा महापूर सुद्धा असाच आहे ज्याच्यामध्ये द्वेषाच्या आवर्ती आहेत. मायेमध्ये गेल्यामुळं माया आम्हाला न समजल्यामुळंच, आम्ही देवाला शरण न झाल्यामुळे मायेमध्ये अडकतो. मी जर कुणाचा द्वेष करत असेल ना, समजायचं मायेनं मला पकडलंय, मी खऱ्या अर्थानं मी त्या दुसरीकडेच भरकटलोय, हीच माया आहे.
आता मी तुम्हाला सांगायला मला तुम्हाला आता वेळ नाही आहे. इंद्रा पडली भग, नारद चुकला चाळा. अहो तुमचं आमचं सोडून देऊ महाराज. या लोकांकडून विश्वामित्रांचं काय झालं, नारदाचं काय झालं, इंद्राचं काय झालं, चंद्राचं काय झालं, म्हणजे ही सगळी उदाहरणं